नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24 बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील दिनांक 10 सप्टेंबर मंगळवार रोजी जोहार आदिवासी संवर्धन बहुउद्देशीय संघटन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की नुकतेच PCI फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया आणि NBEMS नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस यांच्या मार्फत आयोजित करण्यात आलेल्या डी फार्मसी एक्झिट परीक्षेच्या शुल्कात अनावश्यक वाढ करण्यात आली आहे। सध्या या परीक्षेचे शुल्क रुपये 5,900 इतके आहे, जे अत्यंत जास्त आहे आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी भरणे कठीण आहे। अनेक विद्यार्थी गरीब किंवा कमी उत्पन्नाच्या कुटुंबातून येतात, त्यामुळे हे शुल्क त्यांच्यासाठी अन्यायकारक आहे। तसेच परीक्षेसाठी आधी केवळ 8 विषयांचा अभ्यासक्रम असताना आता त्यात 11 विषयांचा समावेश करण्यात आला आहे आणि हे बदल परीक्षेच्या फक्त 1 महिन्याच्या आधी लागू करण्याची सूचना देण्यात आली आहे। विद्यार्थ्यांना हा प्रचंड अभ्यासक्रम इतक्या कमी कालावधीत पूर्ण करणे अवघड आहे। शिवाय NBEMS आणि PCI यांच्याकडून प्रस्तावित 3 पेपरांच्या स्वरूपाऐवजी एकच पेपर घेण्यात यावा अशी आम्ही विनंती करतो। विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी व त्यांच्या आर्थिक स्थितीचा विचार करून डी फार्मसी एक्झिट परीक्षेचे शुल्क कमी करण्यात यावे आणि परीक्षेचे स्वरूप अधिक सुगम आणि सोयीस्कर बनवावे। आपल्याकडून लवकरच योग्य तो निर्णय होईल अशी आम्ही अपेक्षा करतो। यावेळी प्रशांत तडवी, मगन वसावे, इला राऊत, पंकज तळवी, सुभाष वसावे आदी उपस्थित होते। दिनांक आज 10/9/2024 जी आज आम्ही डिप्लोमा पोरांसाठी आम्ही जे न्याय हक्कासाठी आम्ही आलो आहे, तर आमची जे एक्झिट एक्झाम फार्मसी डिप्लोमा फार्मसी यासाठी आलो होतो। तर जे एक्झाम आहे एक्झिट एक्झामची फी आहे ती 5,900 इतकी ठेवली, तर ती फी कमी करण्यात यावं आणि त्यासाठी आम्ही इकडं निवेदन द्यायला कलेक्टर साहेबांकडे आम्ही निवेदन द्यायला आलो होतो। तर जे आम्ही 11वी चे फर्स्ट इयर आणि सेकंड इयर जी अभ्यासक्रम आम्हाला जे मेन्शन केलेला आहे तो कमी स्वरूपात व्हावा, यासाठी आम्ही निवेदन त्यासाठी आलो होतो आम्ही की जो 11 विषय आहे ते कसं 1 महिन्यानंतर अगोदर एक्झिट एक्झाम लागू झाली ही ती खूप कमी प्रमाणात आम्हाला टाइम भेटला, त्यासाठी एवढे लवकर एक्झाम त्यासाठी टाइम वगैरे नाही आणि टाइम वगैरे कमी आणि एवढे लवकर एक्झिट एक्झाम लागू झाली आणि त्यासाठी आम्हाला ज्यासाठी कमी विषयाचे अभ्यासक्रम करावं यासाठी आम्ही निवेदन करायला आलो होतो। आम्ही आज 10/9/2024 रोजी आम्ही अहमदनगर जिल्ह्यातील कलेक्टर ऑफिस येथे निवेदन देताना शासनाला एवढे सूचित करू शकतो की त्यांनी आमचे जे निवेदन आहे ते स्वीकारून जी डी फार्मसीसाठी एक्झिट एक्झाम लागू केलेली आहे आणि त्याची जी फी आहे 5,900 रुपये, ती फी लवकरात लवकर अदा करण्यात यावी आणि डी फार्मसीच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा।